नमस्कार. आज आपण क्रिप्टोकरन्सीच्या जगातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे काही बातम्या आहेत, भारताचा डिजिटल रुपी आहे, अमेरिकेतले काही कायदे, आंतरराष्ट्रीय घोटाळे पण आहेत. तर यातून नेमकं काय घडतंय ते समजून घेऊ. अगदी बरोबर. या बातम्या बघितल्या की कळतंय, डिजिटल चलनं आता फक्त टेक्नॉलॉजी नाही राहिली आहेत. ते आता आपल्या नेहमीच्या आर्थिक, राजकीय गोष्टींमध्ये कशा येत आहेत आणि त्यात काय संधी आहेत, काय आव्हानं आहेत, हे सगळं दिसतंय. सुरुवात भारताच्या रुपीने करूया का? रिझर्व्ह बँकेने 2022 मध्ये आणलंय हे CBDC. हो, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. बरोबर. गेल्या एका वर्षात वापर तब्बल 300% वाढलाय म्हणे, 1016 कोटींपर्यंत. आणि वापरणारे किती? 60 लाख झालेत का? हो, 60 लाखांवर. आणि जगात बघितलं तर 134 देश यावर काम करतायत. म्हणजे जवळपास 98% जागतिक अर्थव्यवस्था. चीनने तर वापरला पण होतो विंटर ऑलिम्पिक्समध्ये त्यांचं ECNY. खरंय. पण एक मिनिट, हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी UPIच्या तुलनेत अजून खूपच लहान आहे. हो, ते आहेच. पण वाढ लक्षणीय आहे. हो, नक्कीच. आणि CBDCsमुळे काय होतंय की पारंपरिक बँक व्यवस्था आणि हे नवीन क्रिप्टो जग यात कुठेतरी एक दुवा तयार होऊ शकतो. लोकांना डिजिटल वॉलेट्सची, टोकनाइज्ड मालमत्तेची सवय लागू शकते. म्हणजे मालमत्तेचं डिजिटल रूप. अच्छा. याने मग पायाभूत सुविधा पण सुधारतात, आंतरराष्ट्रीय पेमेंट सोपं होऊ शकतं. भारत UAEचं उदाहरण आहेच. हां. आणि जर नियम स्पष्ट झाले तर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल. मग पूर्ण क्रिप्टो मार्केटला फायदा होईल. पण एक चिंता पण आहे ना, की CBDCsमुळे सरकारचं नियंत्रण वाढेल. क्रिप्टोचं जे मूळ तत्व आहे, विकेंद्रीकरण, त्याला धक्का बसेल का? हो. बरोबर. त्याचं काय? तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तंत्रज्ञान स्वीकारायचं की सरकारी नियंत्रण वाढवायचं, याचं संतुलन कसं साधणार हे बघायला लागेल. CBDCs नियंत्रण वाढवतात हे तर खरंय. आता जरा अमेरिकेकडे बघूया. तिथे जीनियस ॲक्ट नावाचं एक विधेयक सिनेटमध्ये आहे. हो, ऐकलंय. ते स्टेबल कॉइन्सबद्दल आहे ना? अगदी. ज्यांची किंमत डॉलर वगैरे स्थिर मालमत्तेशी जोडलेली असते, त्याला 18 डेमोक्रॅट्सनी पण पाठिंबा दिलाय. अच्छा. पण इथे एक वाद पण आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या क्रिप्टो गुंतवणुकीवरून हितसंबंधांचा संघर्ष वगैरे बोललं जातंय. हो, त्यात काय झालंय की डेमोक्रॅट्सनी एक प्रस्ताव आणला होता की राष्ट्राध्यक्ष किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदावर असताना स्टेबल कॉइन्समधून नफा कमवायचा नाही. ओके. पण रिपब्लिकन्सनी तो रोखला. आता टीकाकार काय म्हणतात की क्रिप्टो लॉबीने निवडणुकीत जवळपास $130 दशलक्ष खर्च केलेत. त्याचा हा परिणाम असू शकतो. बापरे. सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी तर स्पष्टच म्हटलंय, हे विधेयक क्रिप्टो लॉबी नसती तर आलंच नसतं. आणि गंमत म्हणजे काही डेमोक्रॅट्सनी पण याला पाठिंबा दिलाय, ज्यांना क्रिप्टो कंपन्यांकडून देणग्या मिळाल्याचं समोर आलंय. उदाहरणार्थ सेनेटर गॅलिगो शिफ गिलिब्रांड. अच्छा. अर्थात आपण इथे फक्त काय घडलं आणि त्यावर काय मतं आहेत एवढंच सांगतोय, कोणती बाजू घेत नाही होत. बरोबर. म्हणजे नियम बनवताना सुद्धा किती गोष्टी प्रभाव टाकतात हे दिसतंय. बरं, अमेरिकेत हे सुरू असताना युरोपमध्ये एक वेगळीच गडबड झालीये म्हणे. हो, झेक रिपब्लिकमध्ये तिथे एका बिटकॉईन घोटाळ्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. तिथल्या न्यायमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. काय झालं नेमकं? त्यांच्या मंत्रालयाने एका गुन्हेगाराकडून जो शिक्षा भोगत होता त्याच्याकडून बिटकॉईन्स देणगी म्हणून घेतले. काय सांगताय? हो, आणि ते विकून सुमारे $46 दशलक्ष मिळवले. आता विरोधी पक्ष म्हणतोय की हे तर मनी लॉन्ड्रिंग आहे. हे तर धक्कादायक आहे. थेट मंत्रालयानेच. यामुळे लोकांचा सरकारी संस्थांवरचा विश्वास कमी होतोय, असं तिथले राष्ट्रपती पेटर पावेल यांनी म्हटलंय. आता पोलीस चौकशी करत आहेत आणि सरकारवर अविश्वास ठराव पण येऊ शकतो. आणि तिकडे आफ्रिकेत नायजेरियामध्ये पण काहीतरी आहे ना? हो, नायजेरियामध्ये तिथली जी SEC आहे, म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन, त्यांनी लोकांना CBX नावाच्या प्लॅटफॉर्मपासून सावध राहायला सांगितलंय. क्रिप्टो ब्रिज एक्सचेंज. हे काय आहे? हे प्लॅटफॉर्म आधी बंद पडलं होतं आणि लोकांचे जवळपास 1.3 ट्रिलियन नायरा बुडाले होते म्हणे. प्रचंड रक्कम आहे. अरे देवा. आता तेच प्लॅटफॉर्म परत आल्याचं सांगून लोकांकडून पुन्हा पैसे मागताय. धोकादायक आहे तर. अगदी. SECने स्पष्ट केले की CBX आणि संबंधित कंपन्या बेकायदेशीर आहेत आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यांनी लोकांना सांगितले की कुठेही पैसे गुंतवण्याआधी SECच्या वेबसाईटवर नोंदणी तपासा. म्हणजे गुंतवणूकदारांनी किती सावध राहायला हवं हे परत एकदा समोर आलंय. तर मग आज आपण बघितलं, सरकारी डिजिटल चलनं वाढत आहेत, अमेरिकेत कायद्यावरून राजकारण तापलंय,
युरोपमध्ये घोटाळा झालाय, आफ्रिकेत नियामक धोक्याचा इशारा देत आहेत. बरंच काही घडतंय. या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय लावायचा? या सगळ्या घटना एक गोष्ट स्पष्ट करतायत. क्रिप्टो आता फक्त काही मोजक्या लोकांचा विषय नाही राहिलाय. तो आता आपल्या अर्थकारण, राजकारण, नियम सगळ्याचा भाग झालाय. CBDC सारख्या गोष्टींमुळे पायाभूत सुविधा तयार होत आहेत, पण त्याच वेळी अमेरिकेतलं लॉबिंग, चेक रिपब्लिकमधला घोटाळा हे धोके पण दाखवत आहेत, आव्हानं पण आहेत. म्हणजे बघा, एकीकडे नवीन तंत्रज्ञान येतंय, नवी शक्यता निर्माण होतीये, पण दुसरीकडे घोटाळे, राजकीय प्रभाव हे पण वाढतंय. मग अशा वेळी या नवनिर्मितीला प्रोत्साहन देताना सामान्य गुंतवणूकदार आणि नागरिक यांचं संरक्षण कसं करायचं, हे संतुलन साधणं हाच डिजिटल मालमत्तेच्या भविष्यासाठी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं.